नमस्कार. आजचा विषय कुरकुरे हेल्दी झालं तर लोक खुश होतील की ब्रँडच संपेल. एका मोठ्या कंपनीच्या बोर्डरूम मध्ये बैठक सुरू होती. टेबलवर रिपोर्ट्स पडले होते. स्क्रीनवर एकच शब्द चमकत होता, हेल्थ. एक डायरेक्टर म्हणाला, लोक आता हेल्थी खातात. दुसरा म्हणाला, आपणही बदललो नाही तर मागे पडू. सगळे मान हलवत होते. पण खोलीच्या शेवटी बसलेला एक वृद्ध ब्रँड सल्लागार शांत होता. कारण त्याला एक भीती होती. कंपनी स्पर्धकामुळे नाही तर स्वतःच्या निर्णयामुळे हरू शकते. आपल्याला वाटतं ग्राहक जे बोलतात तेच विकत घेतात. पण वास्तव वेगळं असतं. लोक सोशल मीडियावर फिटनेस बद्दल बोलतात, डाएट बद्दल बोलतात, कॅलरीज मोजतात. पण संध्याकाळी मित्रासोबत बसल्यावर ते आनंद विकत घेतात, चव विकत घेतात, आठवणी विकत घेतात. इथेच अनेक व्यवसाय चुकतात. ते ग्राहकांचे शब्द ऐकतात, पण भावना समजून घेत नाही. समस्या हेल्थ ट्रेंडमध्ये नाही, समस्या एका प्रश्नात आहे. ग्राहक कुरकुरे का खातो? जर उत्तर असेल कारण ते हेल्दी आहे, तर बदल करा. पण जर उत्तर असेल कारण ते कुरकुरे आहेत, तर मग खेळच बदलतो. लोक उत्पादनं विकत घेत नाहीत, ते त्यांच्या मनातल्या प्रतिमेला विकत घेतात. ब्रँड आधी मनात जन्मतो, नंतर दुकानात. एका गावात एक प्रसिद्ध वडापाववाला होता. 20 वर्षे एकच चव, एकच गर्दी. लोक किलोमीटर भरून यायचे. एक दिवस त्याचा मुलगा शहरातून MBA करून आला. तो म्हणाला, बाबा, लोक हेल्दी खातात, आपण वडापाव बंद करू. आता फक्त मल्टीग्रेन, लो ऑइल, फिटनेस मेन्यू. बाबांना काही बोलले नाही. मुलाने बदल केला. नवीन बोर्ड लावलं, नवीन रेसिपी आणल्या. पहिल्या आठवड्यात उत्सुकता वाढली. दुसऱ्या आठवड्यात गर्दी कमी झाली. तिसऱ्या आठवड्यात जुने ग्राहक गायब झाले. कारण लोक हेल्दी पदार्थ खाण्यासाठी येत नव्हते, ते त्या खास चवीसाठी येत होते, त्या आठवणीसाठी येत होते, त्या अनुभवासाठी येत होते. मग मुलाला समजलं, त्याने वडापाव बदलायचा नव्हता, त्याने फक्त एक नवीन पर्याय जोडायचा होता. मग दुकानात 2 काउंटर झाले, एक जुना, एक हेल्दी, आणि व्यवसाय पुन्हा वाढू लागला. यशस्वी ब्रँड्स बदलत नाहीत, ते विकसित होतात. फरक खूप मोठा होता. बदल म्हणजे जुनी ओळख तोडणं, विकास म्हणजे ओळख जपत नवीन संधी निर्माण करणं. आज अनेक उद्योजक ट्रेंडच्या मागे धावत आहेत, पण प्रत्येक ट्रेंड तुमच्यासाठी नसतो. लोकांनी तुमच्यावर प्रेम का केलं हे विसरणं हा सर्वात मोठा धोका असतो. कारण ब्रँडची खरी ताकद उत्पादनात नसते, ती लोकांच्या मनात असते. आज तुमच्या व्यवसायासाठी 3 प्रश्न लिहा. ग्राहक मला का निवडतो? मी बदल करतोय कारण ग्राहकाला काय हवं आहे, की कारण बाजारात ट्रेंड आहे? नवीन ग्राहक मिळवताना मी जुने ग्राहक गमवत तर नाही ना? लक्षात ठेवा, महान व्यवसाय ट्रेंडच्या मागे धावत नाहीत, ते स्वतःची ओळख जपत भविष्य घडवतात. कारण बाजार बदलतो, फॅशन बदलते, ट्रेंड बदलतो, पण विश्वास तो टिकवावा लागतो. धन्यवाद.